नमस्कार. व्यस्त दिनचर्येतून 15 ते 20 मिनिटांचा वेळ काढून ध्यानासाठी स्वस्थ बसायचं. पुन्हा दैनंदिन आयुष्य जगायला नव्या उमेदीने तयार होण्यासाठी, आपल्या आंतरिक ऊर्जेला पुनरुज्जीवित करण्यासाठी. आता एक हात छातीवर आणि एक हात पोटावर ठेवून 5 ते 6 दीर्घ असे ॲब्डोमिनल ब्रेथ्स घ्यायचे. डीप ॲब्डोमिनल ब्रीदिंग. दीर्घ श्वास आत, दीर्घ श्वास बाहेर. पुन्हा दीर्घ श्वास आत, दीर्घ श्वास बाहेर. आत जाणारा श्वास रिज्युविनेटिंग, नरिशिंग. बाहेर पडणारा श्वास रिलॅक्सिंग, सूदिंग. अगदी खालच्या मणक्यापासून ते डोक्यापर्यंत खालून वर अशी शरीराची हालचाल प्रत्येक श्वासाबरोबर होत आहे. सबंध शरीर श्वास घेत आहे. आत जाणाऱ्या श्वासाबरोबर पुनरुज्जीवित होत आहे. बाहेर पडणाऱ्या श्वासाबरोबर आरामदायी वाटून घेत आहे. हे संथ, खोल, दीर्घ श्वास मेंदूला संदेश देत आहेत की सावकाश काहीतरी करणं, आयुष्याला धीम्या गतीने घेणं चालू शकतं. इट्स ओके टू स्लो डाऊन. स्वतःसाठी, स्वतःच्याच एकाग्रतेच्या आणि सजगतेच्या प्रयत्नांनी पुनरुज्जीवित होण्यासाठी, शरीर आणि मनाची झीज भरून काढण्यासाठी, शरीर मनाच्या पोषणासाठी स्वतःला शांततेची, निश्चलतेची संधी द्यायची. संथ श्वसन ही स्लो डाऊन करण्याची, धीराने घेण्याची, धीम्या गतीने आयुष्यात प्रवास करण्याची योग्य संधी आहे. संथ, खोल, दीर्घ श्वसन चालू ठेवायचं. श्वासाच्या लयीशी एकाग्र व्हायचं. दीर्घ श्वास आत, दीर्घ श्वास बाहेर. आता संपूर्ण लक्ष शरीरातून फिरवायचं. जिथे जिथे मन पोचतंय, मनाच्या डोळ्यांनी शरीराच्या सगळ्या भागांमधून फिरताना हा शरीराचा भाग श्वास घेतोय, रिलॅक्स आणि रिफ्रेश होतोय याचा अनुभव घ्यायचा. सावकाश लक्ष पूर्ण शरीरातून फिरवायचं आहे. पायांपासून डोक्यापर्यंत, डोक्यापासून पायापर्यंत सावकाश लक्ष सगळीकडून फिरवायचं आहे. एकानंतर एक भाग शरीराचा मनाच्या डोळ्याने बघायचा आहे.
त्याचा श्वास घेणं अनुभवायचं आहे. शरीराच्या ज्या भागाला कधीही कोणतीही इजा पोचली आहे, कुठल्याही पद्धतीची, कुठल्याही स्नायूला, सांध्याला, हाडांना, अवयवांना, त्यांच्यासाठी थोडं थांबून मनापासून प्रेम व्यक्त करायचं आहे, करुणा व्यक्त करायची. आपल्याच शरीराच्या या इजा होऊन गेलेल्या भागाला आश्वस्त करायचं आहे की तू पूर्ण बरा होशील, तुझं संपूर्ण हिलिंग होईल. जिथे जिथे असं काही होऊन गेलंय तिथे आपला हात ठेवून त्या अवयवाला, त्या कुठल्याही शरीराच्या भागाला मनापासून प्रेम, करुणा, दया, सच्चिंतन, जखमेतून बाहेर येण्याची क्षमता, हे सगळं द्यायचं आहे. आता पूर्ण शरीराला, मेंदूपासून ते तळपायापर्यंत संपूर्ण शरीराला आपली सहृदय कृतज्ञता द्यायची. मनस्वी कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स युअर बॉडी. आपला मेंदू, आपली सगळी ज्ञानेंद्रिय, स्वरयंत्र, अन्ननलिका, श्वासनलिका, हृदय, आपली फुफ्फुसं, जठर, स्वादुपिंड, लिव्हर, इंटेस्टाइन्स, छाती पोटातले इतर अनेक महत्त्वाचे अवयव, आपले दोन्ही हात, दोन्ही पाय, सगळे स्नायू, रक्तवाहिन्या, नर्व्स, बोन्स, जॉईंट्स, अगदी आपल्या जनुकांना, आपल्या जीन्सना सुद्धा, गुणसूत्रांना, त्यांनाही धन्यवाद द्यायचे. या सगळ्यांच्या सुसूत्र निर्विघ्न कार्यामुळे आपण आपलं रोजचं आयुष्य जगतो, कार्यमग्न राहू शकतो, स्वतःसाठी अर्थार्जन करू शकतो, स्वतःला पोषण देऊ शकतो, इतरांसाठी बरंच काही करू शकतो. या सगळ्यामुळे आपण आनंदी राहू शकतो. आता स्वतःशी 3 वेळा संकल्प करायचा आहे. मी आनंदी आहे, मी निरोगी आहे, मी सजग आहे. सगळे आनंदी होत, सगळे सजग होत, सगळे निरोगी होत. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमात् भवेत्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.